लाडकी बहीण योजनेच्या केवायसी बाबत एक मोठी अपडेट आहे, कारण आता लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे। आधी ही तारीख 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत होती। आता लाडक्या बहिणी ह्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी करू शकणार आहे। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। राज्यातील अनेक लाडक्या बहिणींची केवायसी पूर्ण झालेली नाहीये, त्यामुळे राज्य सरकारने अखेर केवायसीला मुदतवाढ दिली आहे। आधी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं। आता त्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्यातील काही भागात काही दिवसांपूर्वी पुराची स्थिती निर्माण झाली होती, तसेच इतर अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांना ही केवायसी करता आलं नाही। तर अशा लाडक्या बहिणींसाठी आता सरकारने एक मोठं पाऊल घेतलं आहे आणि आता 31 डिसेंबर पर्यंत आता या लाडक्या बहिणींना ही केवायसी पूर्ण करायची आहे। तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेले आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी। लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला आधार कार्ड टाकून केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।